नमस्कार. खरं तर आजचा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे तुमच्या पुढच्या 10 दिवसांचं प्लॅनिंग. मला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांचे ज्यांच्या शिफ्ट खूप लवकर आल्या आहेत, उदाहरण 2 मे, 3 मे, 4 मेच्या दरम्यान झालेले आहेत ना, ते विद्यार्थी जास्त पॅनिक आहेत. का? कारण का त्यांना काय वाटतं की इतका कमी वेळ शिल्लक आहे आणि ज्यांच्या शिफ्ट 17 मेला वगैरे आलेत ना, ते विद्यार्थी थोडे निवांत असतील कारण का ते आपल्याला खूप वेळ आहे. परंतु पुढच्या 10 दिवसांचं प्लॅनिंग काय असणार आहे आणि कोणत्या मिस्टेक्स तुम्हाला करायचं नाही. त्याचसोबत पुढच्या 10 दिवसांमध्ये कसा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे, मॉक टेस्ट कशा द्यायचा आहे, त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ बनवतोय. आणखीन ज्या विद्यार्थ्याचा सिलेबस इनकम्प्लीट आहे, काही सिलेबस कव्हर करायचा आहे, तो देखील कसा कव्हर करता येईल याबद्दल आजचा हा गायडन्स असणार आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सुरुवातीला सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट मिस्टेक विद्यार्थी काय करतात, शेवटच्या 10 दिवसांमध्ये सिलेबस कव्हर करायच्या मागे जास्त लागतात. विद्यार्थ्यांना काय वाटतं, मी जास्त सिलेबस कव्हर केला म्हणजे माझं पर्सेंटाईल खूप जास्त होतं. असं नाही आहे. फक्त सिलेबस कव्हर केला म्हणजे जास्त चांगले पर्सेंटाईल मिळतं का? मुळीच नाही. केलेला सिलेबस रिवाईज करणं, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करणं, या दोन गोष्टी शेवटच्या दिवसांमध्ये मॅटर करतात. आता पहिली आणि सगळ्यात मोठी अनाउन्समेंट मला काय करायचे, आता या 10 दिवसांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट घ्या, कारण ते खूप गरजेचं आहे. भलेही तुमचा स्कोर 50% किंवा भलेही तुमचा सिलेबस जो आहे तो बिलो 50% कव्हर असू देत, परंतु जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी काय केलं आहे, आता एक अनाउन्समेंट करतोय की पुढचे 10 दिवस आम्ही आमच्या मॉक टेस्ट सिरीज ज्या कंडक्ट करतोय, फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप आम्ही कंडक्ट करतोय, त्यामध्ये मी 30% डिस्काउंट सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल व्हावेत आणि या पुढच्या 10 दिवसांमध्ये स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्हाला खूप हेल्प होईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, नक्की इनरोल करा. कारण का यामध्ये तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड करतो. पुढचे 10 दिवस मी पर्सनली विद्यार्थ्यांना गाईड करतो की तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, मॉक टेस्ट कशी अनालाइज करायचं आहे, या 10 दिवसांमध्ये स्कोर इम्प्रूव्ह सोबत तुमचा सिलेबस कसं कव्हर करायचं आहे, रिव्हिजन कसं करायचं आहे. त्यामुळे 30% डिस्काउंट मी पुढच्या 10 दिवसांसाठी देतोय. ज्या विद्यार्थ्यांना इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. आता येतो या पुढच्या 10 दिवसांमध्ये तुमचं प्लॅनिंग काय असतं पाहिजे. एक म्हणजे काय, आता उद्यापासून म्हणजे ज्यावेळी तुम्ही माझा व्हिडिओ बघताय त्या दुसऱ्या दिवशीपासून लवकरात लवकर मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. आणि मॉक टेस्ट विद्यार्थी काय करतात, चॅप्टर वाईज टेस्ट देतात किंवा 50 मार्क्सची मॅथ्सची सेपरेट टेस्ट, फिजिक्सची सेपरेट टेस्ट, केमिस्ट्रीची, त्याचा काहीही उपयोग नाही. मॉक टेस्ट का द्यायचे आहेत याबद्दल सांगतो. पुढचे 10 दिवस ॲटलिस्ट जर तुम्ही 10 जरी मॉक टेस्ट दिल्यात ना, तरी तुमची सवय होऊन जाईल. पुढच्या मॉक म्हणजे ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये बसणार आहे तर 3 तासामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीला कसं टॅकल करायचं आहे, फिजिक्सला कसं टॅकल करायचं आहे, मॅथ्समध्ये एखाद्या न्यूमरिकल जर तुम्हाला जास्त टाईम कन्झ्युम करत असेल तर त्याला कसं टॅकल करायचं आहे, याचं जे प्रिपरेशन आहे, ते टाईम आणि ते प्रेशर आहे, या 2 गोष्टी तुमच्या मॅनेज होणार आहेत मॉक टेस्टमुळे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने मॉक टेस्ट शिवाय एक्झाम हॉलमध्ये जायचं नाही. आधी तुम्ही प्रिपेअर राहा. भलेही मॉक टेस्टमध्ये स्कोर कमी आला काहीही हरकत नाही, कारण का तो स्कोर इम्प्रूव्ह करायचं काम सुद्धा तुम्हालाच करायचं आहे. भलेही पहिल्या मॉक टेस्टमध्ये काही विद्यार्थी ज्यावेळी आमच्या मॉक टेस्टमध्ये आहेत ना, काही विद्यार्थ्यांचा 80% सिलेबस किंवा 80 स्कोर होता पहिल्या मॉक टेस्टमध्ये, परंतु त्यांनी हळूहळू काय केलं तर मॉक टेस्ट ॲनालाइज केले, व्यवस्थित टॉपिक्स कव्हर केले, रिव्हिजन फॉलो केलं आणि आता त्यांचा स्कोर अबोव 120 आहे. याचाच अर्थ काय, तुम्हीही करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, विद्यार्थी डिमोटिवेट होतात की माझा स्कोर वगैरे कमी आला. मॉक टेस्टमध्ये पहिले 2-3 मॉक टेस्टमध्ये स्कोर नक्की कमी येणार, परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मॉक टेस्ट वगैरे देणं बंद करा आणि सिलेबस कव्हर करण्यावरती फोकस करा. पुढच्या 10 दिवसांमध्ये पहिली स्टेप आहे, जास्तीत जास्त मॉक टेस्ट तुम्हाला शक्य होतील तेवढ्या द्यायचे. दुसरं, आता मॉक टेस्ट तर तुम्ही अटेम्प्ट करताय, मॉक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर मॉक टेस्टचं ॲनालाइज करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण का, फक्त मॉक टेस्ट दिल्या आणि फक्त तुम्ही स्कोर बघत पुढे चाललाय याचा अर्थ स्कोर वाढणार आहे असं नाही आहे. पहिल्या मॉक टेस्टमध्ये ज्या चुका झाल्या त्या ॲनालाइज करून त्या चुका सुधारून तुम्हाला पुढची मॉक टेस्ट द्यायची आहे, जेणेकरून ज्या चुका पहिल्या मॉक टेस्टमध्ये झाल्या त्या दुसऱ्या मॉक टेस्टमध्ये होणार नाहीत. म्हणूनच तुम्हाला इतकंच करायचं आहे. सेकंड स्टेप आहे, पुढचे 10 दिवस जेवढ्या मॉक टेस्ट देत आहे त्यांचं सगळ्यांचं ॲनालिसिस करायचं आहे, वीक टॉपिक्सला फाइंड करायचं आहे. आणि थर्ड स्टेप म्हणजे काय, पुढची मॉक टेस्ट देण्याआधी जेवढ्या चुका तुम्ही आता फाइंड केल्या ज्या आधीच्या टेस्टमधून त्याच्यावरती वर्क करायचं आहे, प्लस त्या टेस्टचं किंवा त्याच्या जेवढ्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या रिव्हिजन करायचं आहे. ही आहे 3 स्टेप स्ट्रॅटेजी ज्याद्वारे तुम्हाला मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यावेळी आमच्या मॉक टेस्टबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. टोटल आम्ही 25 फुल लेंथ टेस्ट कंडक्ट करतोय. असं नाही की तुम्ही 25 फुल लेंथ टेस्ट घेऊ शकता, तुम्ही 5, 10, 15 कितीही टेस्ट तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता. मॉक टेस्ट या 150 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे फुल सिलेबस आहे ॲज ॲक्च्युअल CET एक्झाम. ज्या विद्यार्थ्यांनी 99+ स्कोर करून जे PICTमध्ये शिकत आहे असे विद्यार्थी आम्ही या मॉक टेस्ट कंडक्ट करतोय. त्याचसोबत 150 क्वेश्चन्स आहेत ॲज ॲक्च्युअल MHT CET 2024चा जो सिलेबस आहे त्यानुसार.
त्याचसोबत गेल्या वर्षीचे 12 शिफ्टचे जे 12 पेपर्स होते 2023चे ते सुद्धा मी मॉक टेस्टमध्ये इन्क्लूड केले, जेणेकरून विद्यार्थ्यांची PYQ प्रॅक्टिस आहे किंवा गेल्या वर्षीचे जे पेपर्स आहेत ते सुद्धा त्यांची सॉल्व्ह व्हावे. ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट अटेम्प्ट करता, मॉक टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो. 200 पैकी किती मार्क्स स्कोर केलेत, त्यानंतर कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत हे सुद्धा तुम्हाला कळतं. आणखी ज्यावेळी तुम्हाला मॉक टेस्टचे प्रत्येक सोल्युशनची डिटेल्ड सोल्युशनची PDF मिळते. त्यामुळे मॉक टेस्टमध्ये मला इतकंच वाटतं की भलेही तुम्ही आतापर्यंत चॅप्टर वाईज मॉक टेस्ट दिली असेल, काही हरकत नाही, परंतु आता वेळ आली CET एक्झामसारख्या ॲक्च्युअल 3 आवर्समध्ये आणि ते 3 आवर्समध्ये ती टेस्ट अटेम्प्ट करायचे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता तुम्हाला शिफ्ट पण समजले, म्हणजे काही विद्यार्थी समजा 3 मेला माझी 2 ते 5 या शिफ्टमध्ये एक्झाम आहे, मग आतापासून पुढचे 10 दिवस काय करायचं आहे, डेली 2 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे, जेणेकरून काय होईल, तुमचा ब्रेन जो आहे तो त्या वेळेमध्ये ॲक्टिव्ह होतो. काही विद्यार्थी काय करतात, दुपारी जेवण केल्यानंतर झोपतात वगैरे, त्यामुळे त्या वेळेमध्ये तुमचा जो ब्रेन आहे तो ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तुमची ॲडमिट कार्डवरती जी शिफ्ट आले त्यानुसार CET एक्झामच्या मॉक टेस्टचं प्रॅक्टिस करणं स्टार्ट करणार. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची जर 6 मेला जर फर्स्ट शिफ्ट असेल 9 ते 12, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आतापासून ज्यावेळी मॉक टेस्ट देत आहे त्या सकाळी 9 ते 12 या स्लॉटमध्येच द्यायचे आहे. आणि विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, दुपारच्या वेळी प्रॉब्लेम हाच असतो की काही विद्यार्थी काय करतात, मॉक टेस्ट सॉल्व्ह होत नाही त्यामुळे स्किप करतात आणि पुढे जातात. असं नाही आहे, तुम्हाला 3 तासामध्ये समजलं पाहिजे की एखादा क्वेश्चन डिफिकल्ट आला आहे ना, तो मी तिथंच मार्क फॉर रिव्ह्यू करतो, पुढे मूव्ह ऑन करतो. कारण का, भलेही तुमचा एखादा क्वेश्चन जरी सॉल्व्ह होत नसेल, याचा इफेक्ट पुढच्या क्वेश्चनवर पडू द्यायचा नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ करते इतक्यासाठी होता, पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचे आहेत. आणि आमच्या ज्या मॉक टेस्ट सिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये 30% डिस्काउंट आम्ही विद्यार्थ्यांना पुढच्या 10 दिवसांसाठी देतोय, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्याकडे मॉक टेस्टमध्ये यावेत. आणि मॉक टेस्टमध्ये एनरोल केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेपरेट मेंटर असाइन केला जातो. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल कोणत्याही स्टेपमध्ये, म्हणजे तुमचा सिलेबस कव्हर करायचा असेल, त्यानंतर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होत नसेल, मॉक टेस्ट ॲनालिसिस प्रॉपरली होत नसेल, किंवा जर तुमचे PYQs वगैरे रिव्हिजन होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला तो पर्सनली मेंटर तुम्ही त्याच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट पुढच्या 10 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय विथ पर्सनल मेंटरशिप. त्यामुळे जो स्कोर इम्प्रूव्ह करायची जबाबदारी असेल ते आमची असेल. मी प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली आम्ही गाईड करत असतो. त्याचसोबत आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे पुढचे 10 दिवस, ते म्हणजे रिव्हिजन. जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा जेवढा पार्ट कव्हर केला ना, अगेन अँड अगेन रिवाईज करा. केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स आहेत ना, परत रिवाईज करा. कारण का, रिव्हिजन हे खूप गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा रूल देतोय, तो म्हणजे काय, 40-30-30 रूल. हा रूल काय असणार आहे, ज्यावेळी तुम्ही आता प्रिपरेशन करताय, म्हणजे दिवसामध्ये समजा तुम्ही 10 आवर्स काम करताय, तर त्यामध्ये काय करायचं आहे, 40% जो पार्ट असणार आहे तो असणार आहे तुमचा रिव्हिजनवरतीच गेला पाहिजे. आता पुढचे 10 दिवस हा 40% जो पार्ट आहे त्यामध्ये रिव्हिजन झालं पाहिजे. मग ते PYQs असू द्या, जेवढा काही पार्ट कव्हर केलाय तो करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 30% पार्ट असणार आहे, त्यामध्ये काय करायचं आहे, जेवढा इनकम्प्लीट सिलेबस आहे, मग तो 11चा असू देत किंवा 12चा, तो कव्हर करायचा आहे. आणि नेक्स्ट 30% पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे, प्लस मॉक टेस्टचा ॲनालिसिस करायचा आहे. मॉक टेस्टचे जे वीक टॉपिक्स आहेत त्यांना परफेक्ट करायचं आहे. हा आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढच्या 10 दिवसामध्ये फॉलो करायचा रूल 4:3:3 रूल. पहिल्या 4 तासामध्ये काय करायचं आहे, तर तुमचा जो रिव्हिजन आहे, ते PYQs आहेत ते परफेक्ट करायचे. दुसरा आहे ते म्हणजे सिलेबस, इनकम्प्लीट सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि नेक्स्ट 3 आवर्स असणार आहे, त्यामध्ये तुमचं जी मॉक टेस्ट आहे ती ॲनालाइज करायची आणि मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे. तर आजचा हा व्हिडिओ होता तो पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट कशा अटेम्प्ट करायचे आणि मॉक टेस्ट सोबत रिव्हिजन कसं करायचं याबद्दल होता. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.